दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते। यंदा ही पालखी 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली आहे। सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थानकडून पूर्ण झाली आहे। यंदा दिंडीचे हे 55वे वर्ष असून जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालं। या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली आहे। पुढील 1 महिना ही पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे। पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहे। यंदा आषाढी एकादशी 17 जुलैला आहे। या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो। त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात। आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी 29 जूनला प्रस्थान होणार आहे। पंढरपुरात 4 दिवसाच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वराची पालखी 21 जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल। यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले असून गुरुवारी श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे ब्राह्मवृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रींच्या सेवधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी 7 वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली। गणगण गणात बोते जय गजानन श्री गजानन विविध अभंगांच्या निनादात श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। पालखीचे यंदा 55वे वर्ष असून सतत प्रवास करून श्रींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे। 17 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आटोपून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे। श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात। गाव माझा न्यूज करिता प्रवीण मोरे, शेगाव, बुलढाणा।